सुधाकर बोरसे साहेबांकडे आमची थोडीशी प्राथमिक चर्चा झालेली आहे. तर दादांनी सुचवलेल्या ह्या मुद्द्याशी मी सहमत आहे की अंडर वन रूफ जर प्रोग्राम झाला तर सोयीस्कर होईल. नाहीतर 20 सीट किंवा 25 सीटरच्या 25 गाड्या नाशिकहून मागवायला लागतील. अंतर वेळेला अशी एकही गाडी भाड्याने मिळणार. जर राहायची सोय तिकडे आणि कार्यक्रम तिकडे असं जर केलं, 4-5 किलोमीटरचं अंतर ठेवलं तर ते योग्य नाही असं दादांनी सुचवलंय. त्याच्यावर अध्यक्ष निर्णय फायनल ते घेणार आहेत. मी फक्त माझं मत मांडलेलं आहे. अंडर वन रूफ ते मुन्ना शेठच्या त्या कृष्णाईमध्ये करून द्यायला दादा तयार आहे. कोण? सुधाकर दादा. त्यांचे आणि त्यांचे घरेलू रिलेशन आहेत. त्याची कॅपॅसिटी किती आहे काय सगळं जाऊन आलो. 65 रूम आहेत आपले. जवळजवळ तिथं 500 विद्यार्थी आरामात राहू शकतात. त्यांच्याकडे 450 बेड्स आहेत. सगळं पाहून आलो एकदा. आणि रिझनेबल रेट मध्ये मिळणार आहे आपल्याला. केवळ सुधाकर दादांमुळे त्यांनी सांगितलेला रेट 1 लाख रुपये पर डे आहे. दादा म्हणे मी ते कमीत कमी 50% पर्यंत माझ्या वेटेजने वापरून ते दाखवू शकतो. चर्चा झाली. आता मला वाटतं पहिला मुद्दा तर तोच झाला ना की गुरुद्वारा आणि ते मिळून. तसं नाही, मेन प्रोग्रामचा विषय चालू आहे. दादांनी जे शाहू नाट्यगृह पाहिलं ना, ते आणि ते अंतर 3-4 किलोमीटर आहे. तिथून विद्यार्थ्यांना इकडे आणले, तिथे नेले. याला 25-30 गाड्या लागणार आहेत. 25 सीटर 30 सीटर वाल्या.